नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी बिटाचे कटलेट बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मी काय केलेले आहेत, 2 बीट घेतलेले आहेत. हे पहा. तर ताजे फ्रेश आहेत हे. आता ह्यानंतर आपण काय करायचं आहे, हे मी धुवून घेतलेले आहेत. धुतल्यानंतर काय करायचं आहे, त्याला पुसून घ्यायचं आहे. आता ह्याची काय करायची आहे, आपण सालं काढून घ्यायची आहेत. लहान मुलांना बीट वगैरे खायला आवडत नाही, तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपण असे बिटाचे कटलेट बनवून द्यायचे आहेत. म्हणजे हे कटलेट त्यांना नक्की आवडेल. पहा, तर आता ह्याची मी साले काय करते, काढून घेते. हे बीट रक्तवाढीसाठी देखील खाल्ले जाते, वेट लॉससाठी देखील खाल्ले जाते. तर वेट लॉससाठी देखील तुम्ही हे रेसिपी करून खाल्ला तरीही चालेल. पहा, तर आता मी पूर्ण बिटाचे काय केलेले आहेत, साले काढून घेतलेले आहेत. आता यानंतर याला आपण काय करायचं आहे, खिसणीने खिसून घ्यायचं आहे. आता हे पहा भांड्यामध्ये मी आता खिसणी ठेवते आणि ते आता बारीक खिसून घ्यायचं आहे. हे पहा, आता बीट मी किसून घेते. तर बीट किसल्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, एक उकडलेला बटाटा देखील घ्यायचा आहे. बटाटा काय करायचा आहे, आपण शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे उकडलेला एक बटाटा घालायचा आहे. हे पहा, आता आपले बीट पूर्ण किसून झालेले आहे. आता यानंतर मी हा उकडलेला बटाटा घेते. तर त्याची मी काय करते, आता साले काढून घेते. त्यानंतर हा काय करायचा आहे, आपण यामध्ये किसून घालायचा आहे. त्यामध्ये आपण 2 बीट घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आपण एक बटाटा उकडलेला घालायचा आहे. आता पहा, याला आपण किसून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक किसून घ्यायचं आहे. ते पहा, आता यामध्ये आपण बटाटा किसून घातलेला आहे. त्यानंतर हे मिश्रण काय करायचं आहे, आपण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर बाइंडिंगसाठी आपण काय करायचं आहे, तांदळाचे पीठ 2 चमचे घालायचं आहे. किंवा यामध्ये ब्रेड कुस्करून घातला तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आता आपण गरम मसाला घालायचा आहे. धने पावडर अर्धा चमचा आता घालायचे आहे. हे पहा. त्यानंतर आमचूर पावडर घालायची आहे अर्धा चमचा. आमचूर पावडरने काय होतं, टेस्ट एकदम छान येते. आता यानंतर यामध्ये काय घालायचं आहे, आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेल्या आपण मिरच्या घालायच्या आहेत. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे पहा. आता काय करायचं आहे, आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. चवीसाठी आता मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. हे पहा, आता आपण सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे. त्यानंतर ह्याचं काय करायचं आहे, आपण छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. गोळे बनवण्यापूर्वी आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण छोटे छोटे गोळे बनवूया. आणि आता ह्याला काय करायचं, आपण कटलेटचा शेप द्यायचा आहे. पहा, तर कटलेट कसे बनवायचे ते. बनवताना तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवला तरी चालेल. म्हणजे हार्ट शेपमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये. हे मी आता बघा सर्कल शेपमध्ये बनवलेले आहे. तर हे बनवणे एकदम इझी आहे. दोन्ही हाताने आपण गोल गोल करून घ्यायचं आहे आणि कडेने आपण असं गोल करून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपले कटलेट तयार झालेले आहेत. असे मी उरलेले सर्व कटलेट बनवून घेते. पहा, सर्व कटलेट तयार झालेले आहेत. आता यानंतर काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये आपण ब्रेड क्रम्ब घ्यायचे आहे. मी जवळजवळ 4 ते 5 चमचे घेतलेले आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, आपण हे कटलेट आहेत ना, ते त्यामध्ये डिप करायचे आहेत आणि त्यानंतर त्याला आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, आता यामध्ये आपण डिप करूया त्याला. असे मी सर्व काय करते, कटलेट डिप करून घेते यामध्ये.
कटलेट कॉर्न फ्लॉवरच्या स्लेअरीमध्ये बुडवून त्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये बुडवून जर तळले ना तर ते छान वाटतात. तर हे पहा, आता आपण काय केलेलं आहे, गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल ओतलेलं आहे. आता हे कटलेट काय करायचं आहे, एक एक करून ह्यामध्ये आपण सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे किंवा लो ठेवली तर चालेल, जास्तीची ठेवायची नाही. जास्त जर हाय फ्लेमवरती आपण जर हे भाजले तर हे काय होतात, वरून चांगले भाजतात पण आतून ते कच्चे राहतात. म्हणून आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आता हे पहा, आपले एका साईडनं कटलेट भाजलेले आहेत. आता आपण हे दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया. पाच ते 10 मिनिटात हे भाजून होतात. मुलांना हे टिफिनला भरपूर आवडतात. तर शक्यतो जी मुलं बीट वगैरे खात नाही ना, तर त्यांच्यासाठी तुम्ही असे कटलेट बनवून देऊ शकताय. पहा, तर आता आपले कटलेट तयार झालेले आहेत. व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपण भाजून घेतलेले आहे दोन्ही साईडनं. त्यानंतर आता याला सर्व करायचे आहे. तर ही कटलेट मी पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करणार आहे. तुमच्या भागामध्ये बिटापासून अजून कोणता नवीन पदार्थ बनवला जातो हे कमेंट करून नक्की सांगा. हा, तर हे गरमागरम बीट कसे छान झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.